सो स्टुडंट नाव लेट्स सी अवर फोर्थ प्रॉब्लेम. आता बघा फोर्थ प्रॉब्लेम काय दिलेला आहे, 5m स्क्वेअर मायनस 4m मायनस 2 इक्वल टू 0. तर आता या इक्वेशन मध्ये सुरुवातीला आपण काय करू, ए बी सी च्या व्हॅल्यूज लिहून घेऊ. तर बघा ए इज इक्वल टू 5, बी इज इक्वल टू मायनस 4 अँड सी इक्वल्स टू मायनस 2. तर अशा पद्धतीने ए बी सी च्या व्हॅल्यू लिहिल्या. आता आपण काय करणार, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. तर बघा बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू काय येईल, तर बी स्क्वेअर म्हणजे मायनस 4चा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू आहे 5 मल्टिप्लाय बाय सी ची व्हॅल्यू आहे मायनस 2. तर याला जर आपण सॉल्व केलं, मायनस 4चा स्क्वेअर येतो प्लस 16 मायनस 4 5 जा 20 आणि 22 जा 40. पण बघा इथे मायनस मायनस प्लस होते आणि तुमचा आन्सर मिळते इथे 56. तर अशा पद्धतीने आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 56 काढलेली आहे, राईट. आता नेक्स्ट टर्म काय असते आपली, फॉर्म्युला फॉर सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हा आहे आपला फॉर्म्युला फॉर सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यूज पुटअप करू. सो एक्स इज इक्वल टू मायनस बी म्हणजे आता हा मायनस 4 मायनस मायनस 4, कारण ही मायनस आणि मायनस बी ची व्हॅल्यू आहे मायनस 4. सो प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू मिळालेली आहे 56. सो दी ॲज इट इज 2 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू आहे 5. सो 2 मल्टिप्लाय बाय 5. आणि आता याला काय करू, आपण सॉल्व करू. बघा काय मिळते, एक्स इज इक्वल टू मायनस मायनस इथे होतं प्लस, सो प्लस 4 प्लस मायनस आणि या स्क्वेअर रूट मध्ये जे 56 आहे, या 56 ला आपण काय करू, ब्रेक करू दोन टर्म्स मध्ये. जसं की आता मी लिहू शकतो 4 मल्टिप्लाय बाय 14 म्हणजे 14 4 जर आपण केलं तर 56 मिळतं, ज्यामध्ये 4 आहे आपला स्क्वेअर नंबर. आता याला ब्रेक पण असं करायचं की या दोन नंबर पैकी कुठला एक नंबर हा स्क्वेअर नंबर असला पाहिजे. स्क्वेअर नंबर का, तर कारण यातला काय होऊ शकते, तो स्क्वेअर नंबर स्क्वेअर रूट निघून बाहेर निघू शकते. म्हणून आपण त्याला काय केलं, दोन पैकी एका स्क्वेअर नंबरने काय केलं, त्याला ब्रेक केलं. आणि डिवायडेड बाय 2 5 जा 10. तर हे अशा प्रकारे राहील. आता बघा या 4 चा स्क्वेअर रूट निघू शकतो, म्हणजे त्यातला 2 बाहेर निघेल. मग इक्वेशन काय बनते, एक्स इज इक्वल टू 4 प्लस मायनस 2 अंडर रूट 14 फक्त आत राहतो. आता डिवायडेड बाय 10. आता बघा वरच्या टर्म मध्ये कॉमन काय निघतं, या दोन टर्म मध्ये 2 कॉमन काढू शकतो आपण. बघा आता इथे जर मी 2 लिहिला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील, 1 प्लस मायनस अंडर रूट 14, राईट. म्हणजे सरळ सरळ 2 प्लस मायनस 14 मी असं लिहू शकतो इथे. आणि डिवायडेड बाय 10 आहे, बरोबर आहे. मग आता इथे काय होईल बघा, 2 1 जा 2 आणि सॉरी इथे काय होईल, 2 2 जा राहील. इथे 2 प्लस मायनस राहील, कारण 2 2 जा 4 येतो. 2 5 जा 15. तर बघा आता कसं बनेल, एक्स इज इक्वल टू 2 प्लस मायनस अंडर रूट 14 फक्त इतकंच उरेल आणि खाली काय उरणार, फक्त 5. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळते. आता यामध्ये बघा आपण याला असं लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 14 डिवाइड बाय 5 और x इज इक्वल टू 2 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 5. कारण इथे प्लस मायनस होतं, सो आपण एक प्लस ची टर्म इकडे देऊ आणि मायनस ची टर्म इकडे, म्हणजे या दोन्हीचे व्हॅल्यूज जे अशा प्रकारे राहतील. याला आता समोर अजून सॉल्व्ह करता येत नाही. सो दीज आर द रूट ऑफ अवर क्वाड्रॅटिक इक्वेशन. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे दोन रूट आहेत. तर अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो. आता हे लक्षात आलेलं आहे तुमच्या कसं केलं. आता बघू आपला नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 5.